श्रेयस्साच्या नावाखाली आपण लाखो कोट्यावधी रुपये खर्च करतो, पण त्या नदीमध्ये सोडणार गटारीचं पाणी आपण बंद करणार आहोत की नाही. 100 रुपये किलो कांदा होतो तेव्हा सगळे ओरडतात, पण जेव्हा 10 पैसे किलो कांदा होतो तेव्हा कोणीच काही बोलत नाही. मग त्या शेतकऱ्यांचा वाली कोण? केटीएचएम कॉलेजने स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं, त्यांनी ऑटोनॉमस स्टेटस घ्यावं आणि डिग्री पण केटीएचएम कॉलेजनेच द्यावी. अविप्रच्या माध्यमातून गाव पातळीपासून तर जिल्हा लेवल पर्यंत जे आमूलाग्र बदल होत आहेत, तर ते बदल सातत्याने होत आहेत. शिक्षकांनी तितकं विजनरी असलंच पाहिजे ना. ते नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे ते आउटडेटेड होऊन जातील. नेता हा लोकांनी निवडलेला असावा की एका पर्टिक्युलर गटाने ठरवलेला? नक्कीच निवडलेला असावा. एका पक्षाने नावं द्यायची की आमच्या पक्षाचे हे 50 खासदार. नाशिक शहरामध्ये जे पूर्वी रिक्षा चालवणारे होते किंवा अशा प्रकारचे सायकल रिपेअर करणारे होते, ग्राउंड लेवलचे लोक, ते या ठिकाणी महापौर झाले, आमदार झाले. ही संधी केवळ लोकशाहीमध्ये मिळू शकते. आता राजकीय पार्श्वभूमी म्हटली, मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे आपल्यामध्येच एक मोठा पार्ट आहे. एवढी मोठी संस्था आहे, एवढ्या सगळ्या मोठ्या संस्थेचं लिडरशिप सांभाळणं म्हणजे कुठे ना कुठेतरी एक लीडर म्हणून मी तुमच्याकडे बघतो. आजचा द लीडर पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या काळात एक नेता म्हणजे केवळ निवडून दिलेला नेता की समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक, काय सांगाल? अर्थातच कुठलाही नेता असला तरी तो समाजाला मार्गदर्शक करणाराच असावा असं समाजाला अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवानं तसं होतच असं नाही. बरेच जण स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा स्वतःच महत्त्व वाढवण्याकरता निवडून येतात, परंतु समाजाची जी बांधिलकी ती बऱ्याच वेळा पाळत नाही. अशा प्रकारची पण उदाहरणं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. परंतु आयडियली विचार केला तर तो समाजाचं नेतृत्व करणारा, समाजाचे प्रश्न मांडणारा असाच असावा. ओके. असं आपण बघतो सर, संस्थांमध्ये लीडरशिप आणि ट्रान्सपरन्सी ह्या गोष्टीला एकत्र आणणं कठीण आहे. हो, खूपच कठीण आहे. आता नेमकं आमच्यासारखी संस्था आहे, आता इथं आम्ही 22-23 लोक संचालक आणि पदाधिकारी काम करतो. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. 10,000 सभासद आहेत. त्या प्रत्येक सभासदाला असं वाटतं की माझं काम झालंच पाहिजे. मग ते नोकरीच्या संदर्भातलं असेल, त्याच्या कुटुंबातल्या सदस्याचं ॲडमिशनचं काम असेल किंवा मग बदलीचं काम असेल, जो कर्मचारी तिथं काम करतोय त्या प्रत्येकाला सोयीने बदली देणं फार अवघड आहे. 11,000 कर्मचारी हे एका म्हणजे प्रत्येकाला सोयीने बदली देणं हे कोणीच करू शकत नाही. काही काळाकरता प्रत्येकाला अडचणीच्या याच्यामध्ये जावंच लागेल. परंतु मग हे करत असताना सभासदांची नाराजी पण कधी कधी होते. परंतु याच्यात खऱ्या लीडरचं तेच कसं असतं की ही सगळी नाराजी दूर करून आणि क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज न करता जे शिक्षण क्षेत्राला अपेक्षित आहे तसं काम करणं आणि त्याकरता सभासदांना काही गोष्टी समजून सांगणं आणि सगळ्याच गोष्टी नुसते वशिलेगिरीने नोकरी देणं चुकीचं आहे. मला वाटतं निदान 60-70% तरी मेरिटला बघितलंच पाहिजे. 10-20% समजू शकतो की बा सभासदांचा पाल्य आहे किंवा कोणी ओळखीचा आहे. परंतु 100% क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करणं हे चुकीचं आहे. त्या संस्थेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने पण ते घातक आहे. सर, आता विजनरी नेता, आता तुमच्याकडे एवढी मोठी संस्था आहे, तर तुमचं विजन काय संस्थेला पुढच्या 5 वर्ष? मी आता मगच सांगितलं की आता जे आम्ही आमच्या निवडणुकीच्या आश्वासनांमध्ये पण सांगितलं होतं की आम्हाला विप्र विद्यापीठ स्थापन करायचं आहे. त्या संदर्भातलं कामकाज आपण सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता जी काळाची गरज आहे की जे काही म्हणजे आताचे जे काही तथाकथित विद्यापीठ आहेत, म्हणजे पुणे विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल किंवा इतर विद्यापीठ असतील, या विद्यापीठांचं अस्तित्व आता काही वर्षानंतर संपणारच आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे काही कॉलेजेस आहेत ते सेल्फ डिग्री अवॉर्डिंग कॉलेजेस असणार आहे. एक तर त्यांना ऑटोनॉमस स्टेटस घ्यावा लागेल किंवा कुठल्या तरी एका विद्यापीठाशी जोडलं जावं लागणार आहे. पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ हे राहतील, परंतु तिथे फक्त संशोधन किंवा तत्सम काम त्या ठिकाणी चालेल. कुठलंही कॉलेज त्याला अटॅच नसणार आहे. उदाहरणार्थ आता केटीएचएम कॉलेज आज पुणे विद्यापीठाला अटॅच्ड आहे, परंतु भविष्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा आहे की केटीएचएम कॉलेजने स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं, त्यांनी ऑटोनॉमस स्टेटस घ्यावं
आणि डिग्री पण KTHM कॉलेजनीच द्यावी. एक तर त्यांनी कुठेतरी विद्यापीठाला, जसं आता MVP युनिव्हर्सिटी होते, त्या विद्यापीठाला अटॅच व्हावं किंवा स्वतःच त्यांनी ऑटोनॉमस स्टेटस घ्यावा. म्हणजे भविष्यामध्ये ज्याच्याकडे क्वालिटी आहे तोच त्या ठिकाणी टिकणार आहे. आता पुणे विद्यापीठाच्या नावाखाली कुठेही एखादं असं कॉलेज असू शकतं की ज्या ठिकाणी कुठल्याच सुविधा नाही, पण शेवटी डिग्री काय मिळते त्याला, पुणे विद्यापीठाची. त्यामुळे त्याला मग तो जो मार्केटमध्ये त्याचं जे अशी जी डिमांड कमी होते त्याचं कारण तेच आहे क्वालिटी ऑफ की जरी त्याच्याकडे त्या विद्यापीठाचं सर्टिफिकेट आहे, परंतु त्याचं जे काही ज्ञान आहे किंवा जेव्हा तो एखाद्या इंटरव्ह्यूला फेस करतो त्यावेळेस तो फार कमी पडतो. तसं होऊ नये म्हणून अशा प्रकारे छोटे छोटे विद्यापीठांची निर्मिती ही अपेक्षित आहे. आणि सरकारने आता तसा कायदाच केलेला आहे. येत्या 10-15 वर्षामध्ये ही सगळी जुनी विद्यापीठं तुम्हाला म्हणजे त्याला कुठलंही कॉलेज अटॅच राहिलेलं दिसणार नाही. ओके, याच्या व्यतिरिक्त पुढचं विजन काय असेल? आता विद्यापीठाचं काम सुद्धा फार मोठं आहे. त्याच्या सेटअपसाठी सुद्धा एक 10-15 वर्ष तरी नक्कीच आम्हाला लागतील. मी मगा सांगितलेल्या पद्धतीने आम्हाला आता एक आयुर्वेद कॉलेज काढायचं, त्याचं प्रोसेस चालू केलेलं आहे. एक होमिओपॅथी कॉलेज पण आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आमची फार जुनी इच्छा आहे की एक सैनिकी स्कूल सुद्धा आमच्याकडे असावं. त्या पद्धतीनं आमचा विचार चाललेला आहे. त्याच्याकरता बरीचशी जागा पण लागणार आहे. त्यानंतर कृषी महाविद्यालयामध्ये आमचे आता BSc ॲग्री वगैरे आहे, त्याच्यात पुढे MSc ॲग्री किंवा त्याच्या पुढे आणखी PhD असं करता येईल का, संशोधन केंद्र करता येईल का, त्याचा आम्ही विचार करतोय. त्याच्यानंतर मग आम्ही सांगितल्याप्रमाणे एक कन्व्हेन्शन सेंटर आम्हाला सुरू करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या अकॅडमिक ॲक्टिव्हिटी आपल्याला सुरू करता येतील. आमचं जे आता मविप्र विद्यापीठ जे आम्ही सुरू करतोय ते 10 एकर जागेमध्ये सुरू करतोय, परंतु भविष्यामध्ये 5 आणि 10 एकर जागेमध्ये विद्यापीठ होणार नाही. याच्यामुळे आपण बघितलं, आम्ही सिम्बायोसिस विद्यापीठाला, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला जेव्हा आम्ही गेलो, पुण्याला आहे ती विद्यापीठ, तर लवाळे मध्ये आहे ते, तर त्या ठिकाणी 400 एकर जागा आहे त्यांची. आणि मग एक फुल फ्लेज ज्याला विद्यापीठ म्हणता येईल, जिथं हॉस्टेल्स, ऑडिटोरियम, सगळ्या अकॅडमिक बिल्डिंग्स, या सगळ्या गोष्टी तिथं असतील. तशाच पद्धतीनं आमची मोहाडी तालुका दिंडोरी म्हणजे आपला जो काही एअरपोर्ट आहे तिथून एक 4 किलोमीटर अंतरावरती आमची 100 एकर जागा आहे. भविष्यामध्ये आम्ही तिथे एक फुल फ्लेज युनिव्हर्सिटी पण करू, पण अर्थात त्याला 10-15 वर्ष अजून वेळ लागेल. पण आमच्या डोक्यामध्ये ती संकल्पना आहे. भविष्यामध्ये ते पण एक विद्यापीठ किंवा असा एक अकॅडमिक सेंटर आपल्याला तिथे चालू करते. एक आपल्याला हॉर्टिकल्चर कॉलेज सुरू करण्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे. त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना किंवा महाविद्यालय सुरू करण्याची आमची अपेक्षा आहे. ती मालेगावकडे आम्हाला सुरू करण्याची आमची इच्छा आहे. असे अनेक उपक्रम आमच्या डोक्यामध्ये आहेत. जसा जसा वेळ मिळेल आणि जसं जशी गरज भासेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. मविप्रच्या माध्यमातून गाव पातळीपासून तर जिल्हा लेवल पर्यंत जे आमूलाग्र बदल होत आहेत, तर ते बदल सातत्याने होत आहेत का? हो, मग नक्कीच. तुम्हाला बदल काळाच्या रूपाने केले नाही तर तुम्ही टिकणारच नाही. आमचं मेडिकल कॉलेजच्या बाबतीतच मी सांगेन की सुरुवातीच्या काळाला आम्ही जेव्हा निवडून आलो त्यावेळेस आमच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या 350 ते 400 होती. आज ती 800 पर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही एक कॅन्सर युनिट नव्याने सुरू केलेलं आहे. आता आम्ही त्या ठिकाणी तिथं आता रेडिएशन थेरपी आमच्याकडे अजून नाही आहे. फक्त आम्ही केमोथेरपी देतो, म्हणजे केमिकलचा वापर करतो, पण तो रेडिएशन थेरपी नाही. ते आम्हाला त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. ते अशा नवनवीन गोष्टी केल्याने तर आम्ही त्या ठिकाणी टिकणार नाही, त्यामुळे ते करावंच लागणार आहे. ओके. आणि आपण जसं आता कॉलेजेस बद्दल बोललो, पण शाळा लेवल जी त्याचबरोबर आमची इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या जी आम्ही निवडून आलो त्यावेळेस जी संख्या होती त्याच्या तिप्पट इंटेक आम्ही केली 2 वर्षात. पॉलिटेक्निकची कॅपॅसिटी तिप्पटने आम्ही वाढवलेली आहे आणि आणखीन वाढवतच जाणार आहे. आता आमच्या मेडिकल कॉलेजची इंटेक आहे जी फर्स्ट इयरची 120 आहे, ती या अकॅडमिक इयर पासून आम्ही 150 केलेली आहे. पुढच्या वर्षी ती 150-250 करायचा आमचा विचार आहे. म्हणजे असं नवीन नवीन चेंजेस, नवीन नवीन कोर्सेस हे सतत चालू आहेत. त्याचबरोबर फॅकल्टी एम्पॉवरमेंटसाठी, विद्यार्थ्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी आम्ही HRD सेंटर, एक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर आहे. त्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा नेहमी चालू असतात. त्याचबरोबर MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी असेल, आयसर असेल, आयुका असेल, ब्रिटिश काउन्सिल असेल, अशा अनेक संस्थांबरोबर आम्ही ऑलरेडी करार केलेले आहेत. IITच्या माजी विद्यार्थी संघटनेबरोबर आमचा करार आहे. या सगळ्या माध्यमातून ट्रेनिंग प्रोग्राम्स या कायम चालू असतात आणि याच्यातनं फॅकल्टीला नवनवीन गोष्टी शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर फॅकल्टी तुमची
वेल अप टू डेटेड नसेल, त्यांना वेल ॲक्वेंटेड नसेल, तर ते विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकत नाही. आजचे विद्यार्थी अतिशय हुशार आहे. त्याला तुम्ही काही शिकवण्याच्या अगोदर त्याच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. तो सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो, चेक करू शकतो. मग त्या विद्यार्थ्याने तुमच्या वर्गात का यावं? तुम्ही जर त्याला काहीतरी ॲडिशनल देणार नसाल, तर तो वर्गात येणारच नाही. बरोबर. त्यामुळं सगळ्या नवीन शैक्षणिक धोरणामधला सगळ्यात मोठा जो काही चॅलेंज आहे सगळ्या शिक्षकांपुढे, ते म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गात आणून बसवणे. बरं. त्याकरता तुम्हाला स्वतःला त्या दर्जाचं प्रिपेअर नॉलेज राहावं हे मिळवावंच लागेल. बरोबर. सर, आता जसं मी तुम्हाला म्हटलं की विजनरी नेता, एक शिक्षक सुद्धा हा विजनरीच पाहिजे, राईट? 100% सुद्धा आता जसं आपण बोललो की त्यांच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की विद्यार्थ्यांना वर्गात बसवणे. मग तो 1ली ते 10वीचा विद्यार्थी असो, किंवा तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असो, किंवा तो कुठलाही विद्यार्थी असो. तर शिक्षकांनी जे आपण मगाशी विषय घेतला की फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील, किंवा शिक्षकांनी तितकं विजनरी असलं पाहिजे का? असलंच पाहिजे ना. ते नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे ते आउटडेटेड होऊन जातील. बरोबर. आणि जसं आता सगळ्या महाविद्यालयांचं ॲक्रेडिटेशन होतं, त्याला ग्रेड दिली जाते, ए ग्रेड, बी ग्रेड, A++. तशा पद्धतीने भविष्यामध्ये शिक्षकांचं पण ॲक्रेडिटेशन होतील. जो शिक्षक संशोधन करेल, जो पेपर प्रेझेंटेशन करेल, जो PhD करेल, जो वेगवेगळ्या कॉन्फरन्स अटेंड करेल, नॅशनल इंटरनॅशनल, त्याला तसं ग्रेडिंग सिस्टीम येणार आहे भविष्यामध्ये, नक्कीच येणार आहे. आणि त्या पद्धतीने त्याचा पगार ठरवला जाईल. बरोबर. एकाच महाविद्यालयामध्ये एकाच विषयाचे 2 प्राध्यापकांना वेगवेगळे पगार असू शकतील. राईट. कारण त्याचं नॉलेज त्याने अपग्रेड केलेलं आहे, एकाने कमी केलेलं असेल. त्यामुळं प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी हे सगळं करावंच लागणार आहे. ओके. सर, नेता हा लोकांनी निवडलेला असावा की एका पर्टिक्युलर गटाने ठरवलेला? नक्कीच निवडलेला असावा. मध्यंतरी अशा प्रकारची एक कन्सेप्ट आलेली होती की म्हणजे पक्षाला सीट्स देऊन टाकायचे, म्हणजे त्या पक्षाने नावं द्यायची की आमच्या पक्षाचे हे 50 खासदार, असं 50 करणं, आमदार. हे 50 आमदार, तसं करणं घातक होईल. त्याच्यामध्ये मग जो खरा कार्यकर्ता आहे त्याला कधीच संधी मिळणार नाही. बहुतेक जे पैसेवाले असतील अशा लोकांना ती संधी मिळू शकते. आत्ताचं जर आपण नाशिकचं उदाहरण घेतलं तर नाशिक शहरामध्ये जे पूर्वी रिक्षा चालवणारे होते किंवा अशा प्रकारचे सायकल रिपेअर करणारे होते, मी त्यांना नाव ठेवत नाही, पण म्हणजे ग्राउंड लेवलचे लोक ते या ठिकाणी महापौर झाले, आमदार झाले. ही संधी केवळ लोकशाहीमध्ये मिळू शकते. बरोबर. अशा प्रकारे जर तुम्ही पक्षांना स्वातंत्र्य दिलं तर ते कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळणार नाही. बरोबर. सर, समाजातल्या संस्थांना राजकीय हस्तक्षेपापासून आपण लांब ठेवू शकतो का? अवघड आहे हा प्रश्न. म्हणजे पण अर्थातच कोणाशी वाईटपणा न घेणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे, आणि कोणाच्या फार आहारी पण न जाणं. बरोबर. आपल्या आपल्या कामाच्या संदर्भामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. बरोबर. अगदी आम्हाला शरदचंद्र पवार साहेबांनी सुद्धा हाच सल्ला दिला की तुम्ही असं कोणत्याही गटाशी बांधिलकी ठेवण्याचं काही कारण नाही. काही कारण नाही. जे सत्तेवर असतील त्यांना तुम्ही त्यांच्याशी जुळून घेतलं पाहिजे, आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते कार्यक्रम जर तुम्ही राबवले तर मला नाही वाटत काही अडचण येईल. कुठल्याही पक्षाचं सरकार जरी आलं, तुमचं काम जर चांगलं असेल, तुम्हाला लोकांचं काम पुढे नेण्याची जर तळमळ असेल, विद्यार्थी आहे कल्याण जर तुम्हाला करायचं असेल, तर कुठलंच सरकार मला नाही वाटत अशा प्रकारच्या म्हणजे अडचणी एका आणते. संस्थेचा कुठलाही पक्ष नसू शकतो. कुठलाच पक्ष एकाच संस्थेमध्ये आतापर्यंत जर तुम्ही 111 वर्षाचा इतिहास पाहिला तर या संस्थेमध्ये जे कार्यकारी मंडळ होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे लोक होते, पूर्वी पण होते, आता पण आहे. बरं. आणि या संस्थेचा इतिहास असा आहे की याच्यामध्ये काम करणारे जे पदाधिकारी होते ते बरेच आमदार मंत्री असे होऊन गेलेले. अगदी भाऊसाहेब थोरातांपासून बरं. अण्णासाहेब मुरकुटे, माझे आजोबा, हे 52 साली नाशिकचे आमदार होते. त्याच काळामध्ये भाऊसाहेब बेरे हे सुद्धा महसूल मंत्री होते. ते वेगळ्या पक्षाचे होते, हे वेगळ्या पक्षाचे होते. मध्यंतरी DS बाबा अय्यर हे आरोग्य मंत्री होते, ते संस्थेमध्ये अध्यक्ष होते. मालोजी काका मोगले काँग्रेस पक्षाचे होते, ते सभापती होते, नंतर सरचिटणीस होते. म्हणजे पक्षाचा असा काही भेद नाही. विठ्ठलराव हांडे हे विरोधी पक्ष नेते शेतकरी कामगार पक्षाचे होते. माझे वडील होते ते काँग्रेस पक्षाचे होते. म्हणजे पक्षाचा तसा काही संबंध इथे येत नाही. याच्यात पक्षविरहित राजकारण म्हणजे पक्षाचं राजकारण इथं आणण्याची काही गरजच नाही. केवळ संस्था कशी पुढे जाईल एवढाच विचार जर आपण डोक्यात ठेवला तर अशा प्रकारच्या अडचणी येत नाहीत. बरोबर सर. पुढील पिढीसाठी जेव्हा निर्णय एक नेता घेतो तर त्याने समाजाचा विचार केला पाहिजे का? हो, की नक्कीच. स्वतःचा आपण म्हणतो की स्वार्थापोटी स्वार्थाचा कशा काय? स्वार्थाचा विचार करायचा तर त्याने त्याचा बिझनेस टाकावा, काय करायचं ते करावं. त्याला जेव्हा नेता मानायचा असेल, म्हणून घ्यायचा असेल किंवा नेता म्हणून काम करायचं असेल तर त्याने समाजाचाच विचार करावा लागेल. करायला पाहिजे.
आणि तो करत असताना त्याचा आपोआप कल्याण होत असतं. कारण शेवटी त्याचे स्वतःचे व्यवसाय पण चालू आहेतच ना. त्याच्याकरता तुमच्याकडे टीम, आता प्रत्येक गोष्ट आता इतकं छान मॅनेज करता येणं शक्य आहे, की आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा एक चांगली एजन्सीच्या माध्यमातून आणि बाकीच्या माध्यमातून चालवू शकतो. आता CCTV कॅमेरे हे ते तुम्हाला अमेरिकेमध्ये तुमची इंडस्ट्री असेल, तिथं काय चालेल तुम्हाला इथं मोबाईलवरती CCTV कॅमेऱ्यामधून लक्ष देणं शक्य आहे. टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे. त्याच्यानंतर आता जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, तुम्हाला कुठेही इंडस्ट्री टाकली, बाहेरगावी असेल, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून तुमच्या मॅनेजरशी बोलू शकता, कामगाराशी बोलू शकता. त्याच्याकरता तिथे जाण्याची गरज नाही. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट आणि या टेक्नॉलॉजीचा वापर केला, तर आपण चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय सुद्धा करू शकतो. बरोबर. आता टेक्नॉलॉजीजवर बोललो आपण. सर, नेत्यांना सोशल मीडिया खरंच आवडते किंवा फक्त एक आपण म्हणतो नाही का, की सोशल इमेज जपण्यासाठी? नाही, आवडते मग इमेज जपण्यासाठीच आवडते ना. आता सोशल मीडियाचा इतका प्रचंड वापर आहे आणि त्याच्यात तुमची इच्छा नसेल तरी ते करावं लागतं. त्याच्यामुळं तुम्हाला आणि त्याचा फायदा एकच आहे, की या माध्यमातून तुम्ही एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत आपला मेसेज मेसेज देऊ शकता, तुमचा हे करू शकता. आता मी माझंच एक उदाहरण देईल, की माझा जे काही आता रील्स मध्ये मध्ये तयार होत आहेत, बरोबर. ते सुरुवातीला मी त्याला फार विरोध करत होतो, की हे कशाकरता करायचं, याचा काय फायदा, किंवा माझा फक्त उद्देश हे नाशिकच्या वकील संघाचा आहे किंवा MB बद्दल आहे. समाजाचे प्रश्न मी कशाला मांडायला पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये मी माझे मतं का व्यक्त करावे असं वाटत होतं. परंतु जेव्हा अशा प्रकारचे रील्स तयार झाले, त्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद झाला. आता एक जंगली महाराज रोड जो आपला पुण्यामधला आहे, बरोबर. त्याच्याबद्दलचा एक रील मी तयार केला, व्हिडिओ की तुमचा 47 वर्ष झाले तरी त्याच्यावरती एकही खड्डा पडलेला नाही. आणि मग असे कामं आता का होत नाही, सिंहस्थाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कामाची अपेक्षा आहे. तर त्या रील्सला 15 लाख व्ह्यूज, हो, त्याच्यापैकी मी पण 15 लाख व्ह्यूज आलेले आहेत. आणि असे म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत असाल, तर मला वाटतं याचा नक्कीच फायदा आहे. परंतु याचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे, की चांगले विचार मांडण्यासाठी या माध्यमाचा प्लॅटफॉर्मचा use नक्कीच केला. चांगला वापर होऊ शकतो. बरोबर. सर, आजच्या तरुणांना एक सल्ला द्यायचा ठरला तर काय देणार? सल्ला हाच, की एकतर आजचा तरुण थोडा आळशी झालाय असं मला वाटतं. बरोबर. थोडं त्यांनी टाइम मॅनेजमेंट पाहिलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर बरेच जण म्हणतात मला वेळ मिळत नाही, मला हे करता येत नाही, पण तसं काही नसतं. आता मी माझं स्वतःबद्दल थोडं सांगितलं तर आत्मप्रौढी होईल, परंतु रोज मी 4, 4:15ला उठलेला असतो सकाळी. त्याच्यानंतर तास 2 तास माझे काही इथले कामं, बऱ्याच सायन्सचे कामं असतात ते करतो. 6 वाजता मी ग्राउंडवर जातो. वॉकिंग वगैरे, ग्रीन जिम, त्याच्यानंतर लॉन टेनिस, नंतर स्विमिंग, असं करून मी 9, 9:15ला घरी येतो. आले की लगेच जेवण झाले की लगेच माझं कुठेतरी दौरा असतो, रोज 200-300 किलोमीटरचा. ते झाले की दुपारी ऑफिसमध्ये लोकांना भेटणे आणि किंवा कोर्टामधले काही असतील कामं ते बघणे, असं काम. म्हणजे हे सगळं मी करू शकतो, तरी मी स्वतःसाठी 3 वेळ सकाळी 3 तासाचा वेळ देऊ शकतो. त्यामुळे असं काही नाही की टाइम मॅनेजमेंट मी म्हटलं ना, टाइम तसं विद्यार्थ्यांनी सुद्धा सगळा योगा असेल, प्राणायाम असेल, या सगळ्या गोष्टीचा फायदा त्याच्याकरता लवकर उठला पाहिजे. नुसतं विद्यार्थीच नाही, सगळ्याच नागरिकांनी स्वतःचं आरोग्य जपणं हे मला वाटतं अलीकडच्या काळामधली सगळ्यात प्रायोरिटी असायला गरजेचं आहे. कारण सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आरोग्य नाही, त्याचा काय फायदा. बरोबर. तुमच्याकडे लाखो रुपये आहेत. कोविडमध्ये आपण बघितलं की ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये होते त्यांना हॉस्पिटलमधलं बेड मिळालं नाही. बरोबर. याचं काय कारण? याचं कारण त्यांनी आरोग्य जपलं नाही. बरोबर. आणि आरोग्य काही मार्केटमध्ये विकत नाही मिळत, की मला 2 किलो आरोग्य द्या. ते तुम्हाला स्वतःच कमावं लागेल, त्याच्याकरता वेळ द्यावा लागेल आणि त्याच्यातनं जी एनर्जी मिळते, काम करण्याची क्षमता मिळते, ही दुसऱ्या कोणत्याच गोष्टीतून मिळत नाही. आणि नवनवीन शिकण्याची जी काही तुमची इच्छाशक्ती, ती अशा प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमधूनच मिळते. बरोबर. त्याला जोडून सांस्कृतिक कार्यक्रम आहे, चांगल्या मैफिलींचा आनंद घ्या, चांगली पुस्तकं वाचा. बरोबर. मला गझल ऐकायला आवडतं, अनेक गाण्याचे कार्यक्रमही बघतो. साहित्य, संस्कृती या गोष्टीमध्ये मला आवड आहे. या सगळ्यांचा वापर सगळ्यांनीच केला पाहिजे ना, मी एकट्यानेच करून काय. आणि हे सगळं केलं तर आपोआपच तुम्हाला काय करायचं आहे शिकवण्याची गरज नाही, तुम्हालाच कळेल काय करायचं. बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बाबतीमध्ये स्वतःला कायम अपडेटेड ठेवणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं, व्यसनांपासून दूर राहणं, ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजचा महत्त्वाचा सल्ला तरुण हा व्यसनांचा पूर्ण आहारी गेलेला आहे. जे ड्रग्ज आहेत किंवा बाकीच्या सिगारेट, दारू, ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्यांपासून त्यांनी लांब राहील. 100% दूर राहायला पाहिजे. आणि तरच तो वाचू शकेल. कारण एकदा तो व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकला की तो त्याच्यातनं बाहेर येण्याची शक्यता फार कमी आहे. सर, खऱ्या नेत्याचे 3 लक्षणं कोणते कोणते सांगा? लोकांना
कोणत्याही वेळेस उपलब्ध राहणे. तुम्ही रात्री 3 वाजता मला फोन केला तरी मी फोन उचलेन. नक्कीच. त्याच्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही खरं असेल ते सांगायला पाहिजे. म्हणजे या बाबतीमध्ये अजितदादा पवारांचं एक चांगलं उदाहरण आहे. म्हणजे ते सकाळी स्वतः 7ला सुद्धा मंत्रालयामध्ये बऱ्याच वेळा असतात. जे काम होणार असेल ते सांगतात की हे होईल किंवा होणार नाही. स्पष्ट वक्तेपणा त्यांचा आहे. त्याचा थोडासा त्रासही त्यांना होत असेल, परंतु उगाचच लोकांना झुलवत ठेवणं सुद्धा चुकीचं आहे. चुकीचं आहे. जे काही खरं आहे ते, आणि काही काळानंतर लोकांना पटतं की बुवा हे खोटं आश्वासन देत नाही किंवा जे काय आहे. त्यामुळे अशा प्रकारे जी काही परिस्थिती त्याच्याबद्दलची माहिती ही लोकांना करून देणं हे मला वाटतं गरजेचं आहे. आणि अर्थातच पारदर्शकता जी गोष्ट आहे, म्हणजे मी जे काही काम करतो हे पारदर्शक आहे याच्याबद्दलची खात्री लोकांना पटली पाहिजे. अशा प्रकारे नेत्याचं वर्तन पाहिजे. ओके. नाशिक सारख्या शहरामध्ये रोजगार, उद्योग आणि शिक्षणासाठी आपण अजून काय करू शकतो? आता मी मागापासून याच गोष्टीवर बोलतोय ना, की आपण आता ज्या गोष्टी, शिक्षण तर द्यायलाच पाहिजे चांगल्या क्वालिटीचं. बरोबर. तेच बरोबर, त्याच्याच बरोबर आणखीन अशा प्रकारे जे आम्ही आता जे कोर्सेस सुरू केले, आर्टिसन लॅब आहे, त्या संदर्भामधले कोर्सेस आहे, ते आपल्याला केल्यानंतर आपल्याला नोकरीची हमी ही असणारच आहे. क्वालिफिकेशन आपलं जे काय आहे ते कसं इम्प्रूव्ह होईल, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जरी BSc ॲडमिशन घेतले असेल तरी सुद्धा तो ऑनलाईन पद्धतीचे अनेक कोर्सेस हे करू शकतो. त्या संदर्भामधलं ट्रेनिंग आमच्याकडे ऑलरेडी आहे. बरोबर. ITIचे आमचे सेंटर्स आहेत, तिथे सुद्धा आमच्याकडे बऱ्याच अशा पद्धतीचं शिक्षण आहे. आणि आता तर विद्यापीठाला कुठलीच मर्यादा नाही. त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टींची मार्केटमध्ये कमतरता आहे, ज्या गोष्टींची अपेक्षा आहे, ते सगळे कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करू. विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ॲडमिशन घ्यावी. बरोबर. सर, तुमचं एक मत विचारतो. राजकीय इच्छाशक्तीने एक जिल्हा किती वेगाने पुढे जाऊ शकतो? खूप पुढे जाऊ शकतो. आता पुणे जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर पवार कुटुंबियांनी त्या जिल्ह्याला इतकं पुढे नेलंय, म्हणजे केवळ पुणे शहरच नाही, तर बरोबर. आजूबाजूचे तालुके सुद्धा इंडस्ट्रियली त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ झालेली आहे. बरोबर. आणि आता जवळपास 1 कोटीच्या जवळपास लोकसंख्या पुण्याची पोचलेली आहे. झाली. ती जरी त्याची अस्ताव्यस्त वाढ झाली असेल तरी सुद्धा इकॉनॉमिकली जर विचार केला तर खूप पुणे मोठं. जिल्हा फार पुढे गेलेला आहे. या बाबतीमध्ये इरिगेशनच्या बाबतीत सुद्धा धरणांचा पाण्याचा जास्तीत जास्त वापर कसा करावा, त्याचबरोबर वेगवेगळे संशोधन केंद्र असतील किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असेल, सगळ्या इंडस्ट्रीज असेल, त्यांना बोलवणं, त्यांना तिथं फॅसिलिटीज उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादा नेता भक्कमपणे पाठीशी उभा असतो तर त्या जिल्ह्याची प्रगती ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. नाशिकला तशा प्रकारचे लीडर कोणी फारसं नाही, म्हणजे फार मोठ्या वेळेकरता कोणीच नाही आहे. आणि परंतु नाशिकचा कैवारी म्हणून सिंहस्थ असं मी म्हणेन. दर 12 वर्षांनी काही न करता तो 2-3 हजार कोटी रुपये त्या सिंहस्थच्या माध्यमातून येतात बरोबर. आणि मग रस्ते असेल, बाकीचे विकास असेल, तो होत असतो. त्यामुळे आपला नेता सिंहस्थ असं मी म्हणेन. ओके. सर, वोट देतो आपण 5 वर्ष. त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष आपण प्रश्नच विचारत नाही. मग लोकशाहीची खरी जबाबदारी कुणावर आहे? नाही ना, उत्तरं द्यायला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत नसेल, पण गोह देशपांडे नावाचे आपले खासदार होते. ते दरवर्षी नाशिक शहरामध्ये एक ठराविक तारखेला सभा घ्यायची आणि त्या सभेमध्ये मी वर्षभर संसदेमध्ये काय काम केलं याची उत्तरं सांगत असत. मग लोकांना सुद्धा काय प्रश्न विचारायचे असेल तर ते विचारत असत. तशा पद्धतीने आपल्या खासदारांनी, आमदारांनी जर अशा प्रकारे वर्षातून एकदा दोनदा असं जर मेळावा घेतला, मी काय काम केलं हे लोकांना सांगितलं, किंवा अर्थातच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी ते समजतच आहे, परंतु कुठल्या का होईना माध्यमातून लोकांशी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, त्यांना कनेक्ट राहायला पाहिजे आणि आम्ही तुमच्या जवळ आहोत असं लोकांना वाटलं पाहिजे. बरोबर. तशा पद्धतीचं काम झालं पाहिजे. सर, जनता लीडरला फॉलो करते की ब्रँडला फॉलो करते? आपण नेते घडवतोय की इन्फ्लुएन्सर्स? थोडासा कॉम्प्लेक्स अवघड आहे तो. आता नेते आणि आता जर आपण बघितलं विशेषतः दाक्षिणात्य क्षेत्रामध्ये तामिळनाडू असेल त्या भागामध्ये जे काही हिरोईन्स आहे त्यांनाच त्या ठिकाणी नेते बनवले गेलेले. आपल्याकडे मात्र तसं नाही. आपल्याकडे विचारांना अजूनही महत्व दिलं जातं. म्हणजे अभिनेता हा वेगळा आणि नेता हा वेगळा असा विचार आपणही करतो. पण तरी सुद्धा जर आज सचिन तेंडुलकर कुठे समजा उभा राहिला तर नक्कीच लोक त्याला निवडून देतील. त्याच्यामुळे ती एक मानसिकता आहेच लोकांची. बरोबर. किंवा आपण ब्रँडला किंवा इन्फ्लुएन्सरला इन्फ्लुएन्सचा फायदा म्हणजे होतोच ना, कळत नकळत. विशेषतः आता ही लाडकी बहीण योजना हा काय होता,
हा इन्फ्लुएन्सच होता. इन्फ्लुएन्स. म्हणजे कायदेशीर मार्गाने मतं कशी मिळवायची बरोबर. त्याच्याकरता थोडासा इन्फ्लुएन्स केलं. इन्फ्लुएन्स केला, त्याच्याकरता शासनाचे पैसे खर्च केले. बरोबर. सर, एका वाक्यात तुमच्या दृष्टीने लीडर म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा मी तेच सांगितलं की आता लीडर म्हणजे लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने मार्ग काढता येणं शक्य आहे बरं. ते त्याचं हे करणे, आपल्या विभागासाठी आपल्या संस्थेकरता कुठल्या गोष्टीची गरज आहे, बरोबर. मग त्या गोष्टी कुठे असो, अगदी परदेशात जरी असतील तर त्या आपल्याकडे कशा येतील, बरोबर. त्या पद्धतीचं प्रशिक्षण आपल्या लोकांना कसं देता येईल, तशा पद्धतीची रोजगाराची संधी आपल्याला कशी देता येईल, आपल्याला पाटबंधाऱ्याच्या सोयी जास्तीत जास्त कशा देता येतील, नाशिक शहरासाठी सगळ्या नागरिकांना चांगल्या पद्धतीचे रस्ते कसे मिळतील, बरोबर. चांगल्या पद्धतीची एअर कनेक्टिव्हिटी आपल्याला कशी मिळेल, आपल्याला नाशिकहून अमेरिकेला सुद्धा जाता कसं येईल, त्याचबरोबर जे काय आपले विमानं सुरू होतात मध्येच बंद होतात, दिल्लीचं आठवडाभर होतं, आता 3च दिवसावर आलं, मध्यंतरी पुण्याचं सुरू होतं ते बंद झालं, असे जे काही हे आहेत त्या गोष्टी त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला हमी भाव कसा मिळेल. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जर विषय घेतला तर आपण बऱ्याच वेळा कांद्यांवरती निर्यात बंदी करतो, हा अतिशय चुकीची गोष्ट आहे. याचं कारण तुम्ही जर शेतकऱ्याला एक ठराविक रक्कम त्याच्या मालासाठी देत नसाल तर तुम्हाला त्याच्यावर बंदी घालण्याचा काय अधिकार, म्हणजे तुम्ही त्याला एक तर जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. बरोबर. तर आता रुपये म्हणजे जेव्हा 15 रुपये 20 रुपये किलो कांदा होतो तेव्हा 100 रुपये किलो कांदा होतो तेव्हा सगळे ओरडतात, पण जेव्हा 10 पैसे किलो कांदा होतो तेव्हा कोणीच काही बोलत नाही. मग त्या बरोबर. शेतकऱ्यांचा वाली कोण. बरोबर. त्याच्यामुळं अशा प्रकारची एक मार्केटिंगची हमी, त्याच्या हमी मालाला हमी भाव कसा मिळेल हे काम सुद्धा लीडरचं आहे. बरं. सर, नाशिकच्या राजकारणात एक मुख्य भूमिका तुम्हाला जर मिळाली तर तुमचं विजन, आता मी एवढं ऐकलं, एवढे विजन्स तुमचे तुम्ही बघतायत, तुम्ही प्रॉब्लेम्स मांडतायत, जसं तुम्ही एका व्हिडिओ बद्दल बोललात आणि तो व्हिडिओ म्हणजे पुण्याचा, तुम्ही सांगितलं की ते रस्ते अजूनही इथे टिकून आहेत, तसं काम झालं पाहिजे, तर तशी एक मुख्य भूमिका जर तुमच्याकडे मिळाली तर तिथलं विजन काय असेल? आता या ज्या मी विषय मांडले हेच माझ्या नाशिकचं माध्यमातून vision असेल. नाशिकचं विजन, तशाच पद्धतीचं कामकाज कसं होईल, बरोबर. नाशिकला एक चांगलं टुरिझम सेंटर कसं होईल, बरोबर. नाशिकला चांगलं वेलनेस सेंटर कसं होईल, बरोबर. नाशिक हे एज्युकेशन हब कसं होईल, नाशिक हे वेलनेस म्हणजे हॉस्पिटल हब कसं होईल, बरोबर. या सगळ्या माध्यमातून रोजगारांची निर्मिती जास्तीत जास्त कशी होईल, कशी करता येईल, आणि नाशिकच्या नद्यांचं प्रदूषण कसं टाळता येईल, बरोबर. आपली गोदावरी याच्यावरती जास्तीत जास्त कुंभमेळ्याचा सगळा उपक्रम आपण करणार आहोत. बरोबर. तिथं आपण खऱ्या अर्थाने ती तीर्थ पिण्याच्या योग्यतेचं आहे का, बरोबर. तिथं खरंच आपल्याला आंघोळ करण्यास योग्य आहे का. ओके. आज आपण बघतो की 80% गटारीचं पाणी हे डायरेक्ट त्या गोदावरीमध्ये सोडलेलं आहे. सोडलं. श्रेयस्ताच्या नावाखाली आपण लाखो कोट्यावधी रुपये खर्च करतो, पण त्या नदीमध्ये सोडणार गटारीचं पाणी आपण बंद करणार आहोत की नाही. ओके. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते, मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाची हानी होते, हानी होते. ही कशी आपल्याला टाळता येईल. ओके. त्याचबरोबर जे काही मला मागा सांगितलं गेलं की एक ड्रग्स मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये वाढत आहे, अशा प्रकारची चर्चा आहे, बरोबर. ते कसं बंद करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी करू शकतो. अर्थात संधी मिळाली तर, मला नाही वाटत संधी लवकर मिळेल. नाही सर, तसं नाही. विजनरी नेत्याची नक्कीच गरज आहे आणि विजनरी नेत्याबरोबर जर हे जे असे प्रश्न आहेत, मला खूप दिवसानंतर असं काहीतरी ऐकायला मिळालं की नाशिकला वाढवायचं तर आहे, पण नाशिकची जी आपण Identity न नाशिकमध्ये जी सोडता. आयडेंटिटी न सोडता नाशिकला कसं वाढवता येईल, तिच्यावर आपण आज बऱ्याच गप्पा मारल्यात की असं काहीतरी विजन माझ्या अंदाजे खूप कमी लोकांकडे आहेत, आणि कमी लोकांकडे म्हणणे कोणाकडे असेल पण तर ते लोकांसमोर मांडता येत नाहीये किंवा मग ते त्याच्यासाठी प्रयत्न चालले नाहीयेत. तर आम्हाला खूप आनंद झाला आज तुमच्याबरोबर आम्ही जे पण काही संवाद साधला, तर त्याच्यातून आम्ही एक म्हणू शकतो की नितीनजी ठाकरे एक विजनरी लीडर आहेत, आणि विजनरी लीडर जर म्हणून मला जर कोणी विचारलं की तुम्ही कोणाला म्हणून बघता, तर मी नक्कीच तुमचं नाव घेईल. मविप्र सारखी संस्था सांभाळून सामाजिक जीवनातला तुमचा जो पण काही प्रवास आहे तो जर आम्ही बघितला तर नक्कीच एक लक्षणीय प्रवास म्हणता येईल. धन्यवाद सर, तुम्ही थँक्यू. मला सगळ्या लोकांची संवाद साधण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.